सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता ऋतुजा काकू सगळेजण रत्नबारक्यांच्या घरी जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात आता काकू म्हणते की ऋतुजा, अगं रत्नाकर आणि ऋतुराज कधी येणार आहेत? तेव्हा ऋतुजा म्हणते की येतीलच तासाभरात. तर काकू म्हणते की अगं मला वाटलं होतं आज तरी आपण सगळेजण एकत्र जेवू. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की त्याचं काय आहे ना वहिनी, कदम काकीची एक खूप मोठी ऑर्डर डिस्पॅच करायची आहे, त्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर होणार आहे. काकू म्हणते की रत्नाकर आणि राजश्री घरी आले ते तरी एक चांगलं झालं. काकू म्हणते की राजश्री आल्यामुळे घर तरी भरल्या भरल्यासारखं वाटतं. तेव्हा राजश्री खुश होऊन हसते. राजश्री म्हणते की काकू हे बघा, एकदा का राघव आणि सिंधूचं लग्न झालं की मी वेणू आणि सावीलासुद्धा घरी घेऊन येणार आहे. मग बघा अजून घर किती भरेल. ते ऐकून आता काकूला आणखीनच मोठा धक्का बसतो. राजश्री म्हणते की बघा मग आपलं घर पहिल्यासारखं हसतं खेळतं होईल. तेव्हा आता राघव हसतच आता कृष्णाकडे बघतो. तर राघव आणि सिंधूला एकमेकांकडे बघत असलेले बघून मात्र राणीचा मोठा जळफळाट होतो आणि राणी हटकून खोकण्याचे नाटक करते. राणीला जास्तच ठसका लागतो. तेव्हा राजश्री राणीला पाणी देत म्हणते की काय झालं राणी, आणि वर बघून पाणी पी बरं. तेवढ्यात आता कृष्णा म्हणते की मदर्स हे बघ ना, पण आय एम सॉरी, मी हे लग्न आत्ता नाही करू शकत. तेव्हा आता राजश्री विचारात पडून कृष्णाकडे बघते आणि म्हणते की पण का? तेव्हा आता कृष्णा म्हणते की लग्नाच्या अगोदर आपलं एक खूप मोठं इम्पॉर्टंट काम आहे. राजश्री म्हणते की एवढं कसलं महत्त्वाचं काम आहे ग? कृष्णा म्हणते की झालं का आता, तुम्ही सगळे विसरले असताल पण आपण नाही विसरलो. कृष्णा म्हणते की आपल्या लग्नाआधी आपल्याला आपल्या भावड्या आणि रेश्माला एकत्र आणायचं नाही का, तर आता सगळेजण रेश्माकडे बघू लागतात. ते ऐकून काकू म्हणते की नशीब तुझ्या लक्षात आहे आणि तू मला त्यासाठी त्या दोघांना एकत्र आणणार आहे याचं वचन दिलंय बरं का, आणि तुझ्याचमुळे त्या दोघांनी डिवोर्स पेपरवर सह्यासुद्धा केल्यात असे काकू आता कृष्णाला बोलते. राजश्री म्हणते की अहो वहिनी, सिंधूने हे काम हाती घेतलं तेव्हा ती नक्की पूर्ण करेल, तुम्ही काही काळजी करू नका. राजश्री म्हणते की तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, अगोदरपासून सिंधूने आपल्या कुटुंबाला चांगलंच बांधून ठेवलंय आणि यापुढेही ती आपल्या घराला असंच बांधून ठेवील असे राजश्री काकूला सांगते. म्हणते की राजश्री एवढा आंधळा विश्वास ठेवू नकोस ग तू. तेवढ्यात आता लक्ष विचलित करत कृष्णा म्हणते की मदर्स तू तर काहीच खात नाही, बघ बरं तू किती बारीक झाली, आणि लगेचच ती डाळ पोळी खा. कृष्णा आता काकूकडे बघते आणि काकूच्या डिशमध्ये डाळ टाकत म्हणते की घे घे, तू सुद्धा खा पोटभर. हळूच आता कृष्णा काकूच्या कानात म्हणते की समोर मदर बसली, तेव्हा तू वाटेल ते बोलू नकोस आणि खाण्याचं काम कर. तेव्हा आता कृष्णाने काकूला टोमणा मारलेला असतो. इकडे आता ऋतुजा ते ऐकून म्हणते की हे बघ, तू जर रिषभ आणि रेश्माला एकत्र आणलं तर तुला मी हवं ते देईल. तेव्हा कृष्णा म्हणते खरंच? तर ऋतुजा म्हणते हो. काकू म्हणते की आणि तिने त्या दोघांना एकत्र आणलेच नाही तर काय करायचं? ते ऐकून कृष्णावर बघत म्हणते की विनायका, वास्तू तिथे तथास्तु असं म्हणायचं असतं. कृष्णा म्हणते की वास्तूमध्ये शुभ बोलायचं असतं. ते ऐकून काकू म्हणते की बघतोस का राघव? तर राघव म्हणतो की कृष्णा बोलते ना तेव्हा तिचा प्लान नक्कीच सक्सेसफुल होतो. ते ऐकून आता काकू इकडे तिकडे बघत विचार करते की ही सिंधू नाही तर कृष्णा आहे, हे राघवसुद्धा विसरला का? इतका कसा विश्वास या कृष्णावर राघव ठेवत असेल? राघव म्हणतो की आमच्या लग्ना अगोदर रिषभ आणि रेश्माने एकत्र येणं खूप गरजेचं आहे. बोट करत कृष्णा म्हणते की एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं, आणि ते दोघं एकत्र आल्याशिवाय मी लग्न नाही करू शकत असे कृष्णा आता सगळ्यांना सांगते. सिंधू म्हणते की आधी लग्न आमच्या भावड्याचं आणि नंतर आमचं. तर राजश्री म्हणते की बरं ठीक आहे. त्यानंतर आता कृष्णा ही तिच्या बेडरूममध्ये मोबाईल बघत असते. तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि कृष्णाला म्हणतो की हे बघ, तुझा प्लान एकदम प्लानप्रमाणे सक्सेस होईल ना? तेव्हा आता कृष्णा म्हणते की अरे लंबू, तू काही काळजी करू नकोस, आपल्याकडे वेळेचं काही बंधन नाही आहे. हात करत आता कृष्णा म्हणते की राहिला प्रश्न आपल्या प्लानचा, तर संध्याकाळपर्यंत आपला भावड्या आणि ती बतकुली बघ कसे टुन्नुक टुन्नुक एकत्र येतात ते. कृष्णा म्हणते की हे बघ लंबू, आपण तुला प्रॉमिसेस दिलं ना तर आपण मोडणार नाही, आपण तसंच प्रॉमिस देतो कुणाला सुद्धा. राघव म्हणतो की नेमका कुठला शब्द प्रयोग करायचा तुला काहीच माहीत नसतं का? राघव म्हणतो की नेहमी चुकीच्या शब्दांचाच तो वापर करत असते. बरं ते जाऊ दे, हे बघ तुला जर काही मदत हवी असेल तर मला सांग, मी करील. आणि लगेचच ते ऐकून बोट हात वर करत आता कृष्णा ही नाचू लागते आणि म्हणते की ओके. तर राघव तेथून निघून जातो. तेवढ्यात आता पाठीमागून
सांगून राघव गेल्यानंतर मधू ही आता सिंधूच्या बेडरूममध्ये येऊन दरवाजा बंद करते. तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए सुंदरी, दरवाजा का बंद करतेस? तर मधू म्हणते की तू कुठे गेली होतीस हे अगोदर सांग. मधू म्हणते की ती पिंकी कोण आहे आणि ती इथे कशासाठी आली होती? ती काय तुझी बेस्ट फ्रेंड आहे का? कृष्णा म्हणते की ए सुंदरी, जरा दमाने घे. कृष्णा म्हणते की जरा पाणी घे, जरा मोकळा श्वास घे, नाही तर तुला धाप लागेल. तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपण तुझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार. त्यानंतर कृष्णा म्हणते की पिंकी ही माझी प्रेष्टी आहे आणि तिला कळलंय की आपण लंबूसोबत लग्न करणार आहे, म्हणून ती इन्फॉर्मेशन काढायला ती इथपर्यंत आली होती असे कृष्णा मधूला बोलते. मधू म्हणते की ए तू राघवशी खरोखर लग्न करत नाहीये, आपला प्लान विसरलीस नाही ना तू? तेव्हा आता कृष्णा म्हणते की हो मला माहिती आहे सुंदरी. कृष्णा म्हणते की सगळं आपल्या डोक्याच्या ट्यूबमध्ये फिट आहे, फिट, तू काही काळजी करू नकोस सुंदरी, फक्त हे मदर समोर सांगण्यासाठी होतं. मधू म्हणते की म्हणजे? तर कृष्णा म्हणते की सुंदरी तुला एकदा सांगून कळतच नाही, तुझा मेंदू ना एकदम चिकना आहे. कृष्णा म्हणते की अगं साधी गोष्ट आहे, जी पोरगी लग्नाच्या अगोदर पळून जाऊ शकते ती लग्नानंतर सुद्धा पळून जाऊ शकते ना. कृष्णा म्हणते की कोणाला शक पण येणार नाही आणि कोणी आपल्याला शोधायला सुद्धा येणार नाही. आणि हे बघ ना, तो लंबू जर आपल्याला आपल्या मागे शोधायला आले तर तुझा प्लान फ्लॉप होईल ना. ते ऐकून आता मधूला राग येतो आणि राग येऊन मधू म्हणते की हे बघ कृष्णा, मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नको, नाही तर तेवढ्यात हात करत धावून जात. कृष्णा म्हणते की नाहीतर गाठ माझ्याशी आहे, हे मी विसरणार नाही सुंदरी. कृष्णा म्हणते की सुंदरी मला दम देऊ नकोस, त्या सिंधू बरोबर तू काय केलं ना हे माझ्या चांगलंच लक्षात आहे. ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता कृष्णा मोठमोठ्याने हसू लागते. हसतच कृष्णा म्हणते की ए सुंदरी, तू किती घाबरली आणि कसली घाबरली, आपण फक्त जोक करतोय ग. कृष्णा म्हणते की हे बघ, आता आपण लग्नाचं खोटं नाटक करणार आणि खूप हॅपी लग्नाची तयारी करणार, पण एकदा का तू तुझं काम केलं ऐन टायमाला आपण इथून असं भुर्र उडून जाणार असे कृष्णा मधूला सांगते. मधू म्हणते की राघव कायम माझा आहे एवढं लक्षात ठेवायचं, आणि इतर कोणी त्याचा विचार सुद्धा केला ना तर ते मला अजिबात आवडत नाही, लक्षात ठेव. तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते आणि पटकन आता मधूचा किस घेते. तर मधू म्हणते की काय करते? कृष्णा म्हणते की हे बघ सुंदरी, आपल्याला भावड्या आणि त्या बदकुलीला एकत्र आणायचंय. आणि आता कृष्णा म्हणते की सुंदरी आता तू बघच फक्त. त्यानंतर आता कृष्णा ही राजेश्री आणि ऋतुजाकडे येते आणि राजेश्री ऋतुजाला आता रेश्मा आणि रिषभला कसं एकत्र आणायचं याचा सगळा प्लान आता कृष्णा सांगते. तेव्हा ऋतुजाला खूप आनंद होतो आणि ऋतुजा कृष्णाची दृष्ट काढते. प्लान सांगितल्यानंतर आता कृष्णा म्हणते की काय मग कसा वाटला आपला प्लान? तर राजेश्री हसतच म्हणते की सिंधू, तुला एवढ्या आगळ्या वेगळ्या कल्पना कशा सुचतात? राजेश्री म्हणते की सिंधू, तू जे काही करशील त्यामध्ये आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत, तू काही काळजी करू नकोस. ऋतुजा म्हणते की मला फक्त माझे पिल्लं सुखी पाहिजे, बस, मला त्यांचा फक्त संसार बघायचा आहे. ऋतुजा म्हणते की रिषभ आणि रेश्मा एकत्र बघायचे, आनंदात बघायचे, दुसरी माझी काहीच इच्छा नाहीये. कृष्णा म्हणते की अगं तू फिकर करू नकोस, तुझे शब्द आपण नक्की पूर्ण करणार. तर ऋतुजा म्हणते की बाप्पा तुझ्या कामाला यश देवो. इकडे आता प्लान प्रमाणे कृष्णा ही हॉलमध्ये येते आणि हॉलमध्ये तिच्या मोबाईलवर आता म्युझिकचे गाणे लावलेले असते. त्यानंतर आता कृष्णा ही डान्स करू लागते. कृष्णा आता डान्स करून ऋतुजा आणि राजेश्रीला सुद्धा खाली बोलावते. तर आता तिघीही डान्स करू लागतात. तर तेवढ्यात काकू तिथे येते आणि रागाने कृष्णाला थांबवत म्हणते की अगं काय लावलंस तू? आणि काकू आता म्युझिक बंद करते. तेवढ्यात राघव सुद्धा तिथे आलेला असतो. काकू म्हणते की तुला वेड लागलंय का सगळं मोठे आवाज करून इथे का नाचताय? तर आता कृष्णा म्हणते की म्युझिक का बंद केलं तू? इथे सगळेजण नाचतायत, तुला कळत नाही का? काकू म्हणते की अगं किती मोठा आवाज केलायस तू, शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळलं तर? कृष्णा म्हणते की अगं कळू दे ना त्यांना सुद्धा, आपल्या घरात लग्न आहे म्हणून. तेव्हा आता काकू म्हणते की लग्न? कुणाचं लग्न? तर कृष्णा म्हणते की हो, आपल्या भावड्याचं लग्न आहे. तेव्हा आता काकूला मोठा धक्का बसतो. काकू म्हणते की रिषभचं लग्न आहे? तर कृष्णा म्हणते हो. काकू म्हणते की कधी ठरलं लग्न आणि कुणासोबत ठरलं? काकू म्हणते की मला का कोणी नाही सांगितलं. तेवढ्यात पुढे येत ऋतुजा काकूला म्हणते की वहिनी साहेब, किती जरी झालं तरी हा माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते ऐकून आता मधू रेश्मा यांना मोठा धक्का बसलेला असतो. ऋतुजा म्हणते की इतक्या दिवस माझा रिषभ माझ्यापासून घरापासून लांब राहून जी शिक्षा भोगतो ना ती आता मला अजिबात सहन होत नाहीये, आणि म्हणून मी त्याचं
आज आत्ता आणि इथे दुसरे लग्न लावून देणार आहे असे ऋतुजा आता काकूला बोलताच रेश्माचा मोठा आता धक्का बसून आता काळजाचा ठोका चुकलेला असतो. तेव्हा आता काकू ऋतुजाला समजावत म्हणते की ऋतुजा, मला माहिती आहे रिषभ आणि रेश्मामध्ये मतभेद आहेत. काकू म्हणते की आणि त्या दोघांनी डिवोर्स पेपरवरती सह्यासुद्धा केल्यात. तर ऋतुजा म्हणते मग केल्यात ना. काकू म्हणते की अगं पण लगेचच लग्न म्हणजे तुला कसं वाटतं. काकू म्हणते की अगं लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, आपल्याला त्या नाही येत सोडवता. ते ऐकून आता ऋतुजा ही तिकडे मान करून खुर्चीवर बसते. तेवढ्यात राजश्री काकू समोर येत म्हणते की वहिनी, ऋतुजा एकदम बरोबर बोलते. त्याचं काय आहे ना, काचेला जर तडा गेला ना तर तिला जोडणं खूप कठीण असतं. राजश्री म्हणते की आपल्या रिषभ आणि रेश्माचं सुद्धा तसंच झालंय वहिनी. तेव्हा आता राघव म्हणतो की आणि काकू, आपल्या रेश्माने आता डिवोर्स पेपरवरती सह्यासुद्धा केल्यात. म्हणून रेश्माने सही केली आणि त्यानंतर रिषभने सुद्धा तिने सही केल्याचे बघता डिवोर्स पेपरवर सही केली. राघव म्हणतो की आणि त्यामुळेच आता रिषभने सुद्धा दुसरं लग्न करण्याचा विचार घेतला असेल. ते ऐकून मधू म्हणते की एक मिनिट, तुम्हा सगळ्यांना काय झालं आणि तुम्ही असा विचार का करता. एकदा तुम्ही रेश्माचा विचार करा ना. तुम्ही तिला असं क्रायटेड कसं करू शकता. ते मधू बोलताच आता सगळेजण रेश्मा आणि मधूकडे बघतात. मधू म्हणते की रेश्मा, तू काही काळजी करू नको. तुझ्या पसंतीचा आपण एक चांगला मुलगा शोधू आणि नंतर आपण तुझं सुद्धा लग्न लावून देऊयात. तू काही काळजी करू नकोस रेश्मा. तेवढ्यात कृष्णा म्हणते की तिचं लग्न नंतर लावायचं ते आपण नंतर बघूया. आपण आत्ता आपल्या भावड्या आत्ता लग्न करणार आहे ना. कृष्णा म्हणते की आत्ता आपला भावड्या त्याच्या बावडीला घेऊन कधीसुद्धा इथे येईल तेव्हा आता आपण तयारी करू. तेवढ्यात दरवाजात रिषभ हा लग्नाचा ड्रेस घालून आता एका दुसऱ्या मुलीला घेऊन तिथे आलेला असतो आणि म्हणतो की सिंधू वहिनी. तर लगेचच कृष्णा ही रिषभकडे बघते आणि म्हणते की अरे आला आपला भावड्या आला आणि म्युझिक चालू करा असे म्हणत आता कृष्णा लगेचच म्युझिक चालू करते. आणि आता रिषभला बघताच आता सगळेजण रिषभकडे धाव घेतात. तर लगेचच कृष्णा रिषभकडे येत म्हणते की आला आपला भावड्या. आणि आता कृष्णा ही ऋतुजाला म्हणते की अगं तुझी सून पहिल्यांदा या घरात येते, तिला ओवाळणार नाही का. आणि लगेचच ऋतुजा हसतच म्हणते की हो हो. आणि लगेचच हसतच ऋतुजा म्हणते की अगं रेश्मा, तेवढं ओवाळणीचं ताट आण बरं. तर तेवढ्यात ते ऐकून रेश्माला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात आता कृष्णा म्हणते की थांब, आपण ओवाळणीचं ताट घेऊन येतो. आणि कृष्णा आतमध्ये जाते. तेवढ्यात आता ऋतुजा ही त्या नवीन मुलीची दृष्ट काढते. तर तिने डोक्यावरती पदर घेतलेला असतो आणि चेहरा झाकलेला असतो. तर आता राघव म्हणतो की रिषभ कसं एकदम व्यवस्थित आहे ना. तर रिषभ म्हणतो हो दादा. आणि आता कृष्णा ही ओवाळणीचं ताट घेऊन येताच ऋतुजा आता रिषभ आणि त्या मुलीचं औक्षण करू लागते. ते बघून काकूला मोठा धक्का बसतो. काकू म्हणते की अगं ऋतुजा, ही मुलगी कोण आहे, तिचं कुळ कोणतं, तिचं घराणं कोणतं, तिचं नाव काय, हे तुला काही माहीत आहे का. यापैकी काहीतरी तुला माहीत आहे का. आणि काकू म्हणते की रिषभ, तू तरी या मुलीला ओळखतोस का. तेव्हा आता कृष्णा म्हणते की फडफड, रिषभला काय विचारतेस, आपल्याला विचार ना. ही आपली फ्रेंड आहे, हिचं नाव आहे माधवी मापळरकर. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. काकू म्हणते की तुझी फ्रेंड. तर कृष्णा म्हणते हो. काकू म्हणते की आत्ताच एक तुझी फ्रेंड इथे राहून गेली आणि अजून दुसरी फ्रेंड आहेच का तुला. आणि आता त्या मुलीला तुला या घरात सून म्हणून आणायचंय. तेव्हा आता तोंड वर करत वर बघत काकू म्हणते की विनायका, आता या घराला तूच वाचव रे बाबा. तेवढ्यात आता हात वर करत वर बघत कृष्णा म्हणते की विनायका, जरा माझं ऐक. या काकूला आणि या घराला तू थोडासा समजून घे आणि या काकूला थोडीशी समज दे. त्यानंतर आता कृष्णा म्हणते की फडफड, आपण हे सगळं कशासाठी करतो. तुझ्या घरातील या तुझ्या नातवाला फडफड त्याला हॅप्पी करण्यासाठी आपण हे सगळं करतोय. कृष्णा आता ऋतुजाला म्हणते की अहो सासूबाई, तुम्ही काय बघत बसला, ओवाळा ओवाळा, आपल्या नवीन सुनेला ओवाळा. आणि आता हसतच ऋतुजा ही रिषभ आणि त्या नवीन मुलीला ओवाळू लागते. आणि तिरप्या नजरेने ऋतुजा आता रेश्माकडे बघू लागते.
औक्षण झाल्यानंतर आता कृष्णा म्हणते की आता नवीन सूनबाईला आत घेऊन या. तर हसतच ऋतुजा म्हणते की ए ग माझी नवीन सूनबाई. आणि ऋतुजा आता त्या मुलीला धरून आता आतमध्ये घेऊन येते. इकडे आता ऋतुजाने दोन्ही हाताला धरून त्या मुलीला तर राघवने इकडे रिषभला धरून आतमध्ये आणलेले असते. त्यानंतर आता रिषभ आणि ती माधवी सोप्यावर बसतात. तर आता लगेचच ऋतुजा म्हणते की अगं माधवी, तुला सिंधूने रिषभबद्दल सगळं काही सांगितलं ना. तर आता ती माधवी आता मान हलवते. तिने डोक्यावर पदर धरलेला असतो आणि चेहरा झाकलेला असतो. तर ऋतुजा खुश होते. तर लगेचच इकडे कृष्णासुद्धा त्यांच्याकडे बघू लागते आणि पाठीमागे उभी असलेल्या आता काकूच्या खांद्यावर हात ठेवत कृष्णा म्हणते की ये बघितलं का किती सुंदर दिसतायत. तर आता मोठी अक्कड करून काकूच्या खांद्यावर हात ठेवून कृष्णा उभी राहिलेली असते. तेवढ्यात आता राघव म्हणतो की बरं मी काय म्हणतो ते मॅरेज रजिस्टर आता येतच असेल तेव्हा आता आपण सगळी तयारीला लागायला हवं. राघव म्हणतो की थोड्याफार फॉर्मॅलिटीज आहे त्या आपल्याला कंप्लीट करावा लागेल, चला तयारीला लागा. तेव्हा आता ते ऐकून काकूला राग येतो आणि काकू म्हणते की इथे कुणी काहीही करायचं नाहीये. तुम्हा सगळ्यांना माहिती रिषभचं लग्न आहे हे मला कोणी सांगितलेलं नाहीये. काकू म्हणते की अरे रिषभ, तू तरी मला सांगायचं ना, हेच या घरातील संस्कार आहे का. रिषभ आता काकूकडे बघतो. रेश्मा म्हणते काकू या लग्नाबद्दल मला सुद्धा काहीच माहीत नव्हतं. तेव्हा काकू म्हणते की या सगळ्याला तूच जबाबदार आहेस रेश्मा. तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए फडफड, केवढी फडफड करते या बदकुलीवर तू. कृष्णा म्हणते की हे बघा, ही वार्ता करायला आपल्याकडे नंतर खूप सारा वेळ आहे, पण अगोदर आता आपण तयारीला लागलं पाहिजे. कृष्णा म्हणते की नाही तर ते लग्नाचं काय असतं. तर ऋतुजा म्हणते की भात आणि वेगवेगळे पदार्थ तर लगेचच तुला हावड्यासारखं नुसतं खायचं असतं ते नाही ग, असे कृष्णा ऋतुजाला बोलते. तेव्हा आता राजेश्री म्हणते की अगं मुहूर्त. तर कृष्णा म्हणते हो हो तो मुहूर्त निघून जाईल ना तेव्हा आपल्याला आता तयारी करायला हवी. ऋतुजा म्हणते की मला सिंधूचं सगळं पटतं, खरोखर आता आपण लग्नाच्या तयारीला लागूयात. ऋतुजा म्हणते की वहिनीसाहेब तुम्ही आता माझ्यासोबत चला. तर काकू म्हणते की ऋतुजा, मला तरी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ऋतुजा म्हणते वहिनीसाहेब मुलांच्या हट्टापुढे कुणाचं काही चालतं का. तेव्हा रेश्माला मोठा धक्का बसतो. ऋतुजा म्हणते की मला फक्त माझा रिषभ आता या घरात यायला हवा बस. आणि आता रेश्माकडे बघत ऋतुजा म्हणते की मला कुणाकडून आता कसलीच अपेक्षा नाहीये. त्यानंतर आता रेश्माला मोठा धक्का बसून रेश्मा आता रिषभला म्हणते की रिषभ, तू खरंच हे लग्न करतोय का. तेव्हा आता रिषभ म्हणतो की रेश्मा, डिवोर्स पेपरवर तू साईन केली त्यावेळेमुळे मला हे तूच लग्न करण्यासाठी भाग पाडलंय आणि तुला वेगळं व्हायला सोपं जावं म्हणून मी हे लग्न करण्याचा डिसिजन घेतल्याचे रिषभ आता रेश्माला बोलतो. कृष्णा म्हणते की हे बघ, आपल्या भावड्याचं एकदा लग्न झालं का रेश्मा तुला इथून जावं लागेल ना, तेव्हा तुझ्या जाण्याचं काम आपण एकदम हलकं केलंय. ते ऐकून आता राजेश्री काकूला म्हणते की आता सिंधूने हा जो निर्णय घेतला ना, नक्कीच त्यामध्ये काही ना काही फायदा असेल. तर काकू म्हणते की राजेश्री खूप भोळी आहेस ग तू. काकू म्हणते की कुणावरही तू आंधळा विश्वास टाकते. तर राजेश्री म्हणते कुणावर नाही, फक्त सिंधूवर. तर काकू म्हणते की अगं ती सिंधू असती तर गोष्ट वेगळी होती. काकू म्हणते की पण या मुलीवर. तर लगेच काकू थांबते. तर पाठीमागून राघव सुद्धा डचकलेला असतो. तेव्हा आता राजेश्रीला धक्का बसून राजेश्री म्हणते की वहिनीसाहेब या मुलीवर म्हणजे. तर आता काकूने इनडायरेक्टली कृष्णा ही सिंधू नसल्याचे आता राजेश्री समोर आणलेले असतं. तेव्हा आता ते सत्य राजेश्रीला समजणार का. तर आता रेश्माचे डोळे उघडून रिषभ आणि रेश्माला एकत्र आणून आता सिंधू ही राघव सोबत कसे लग्न करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब